नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत. ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी. आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधिमंडळाच्या परिसरात देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांची आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली आणि प्रसार माध्यमांना एक महत्त्वाचा विषय मिळाला. एकीकडे महायुतीमधली छगन भुजबळांपासून ते शिंदे सेनेतल्या अनेक नेत्यांपर्यंत तानाजी सावंत असतील, अब्दुल सत्तार असतील, हे सगळे नाराज असताना, नाराजगीचे सूर आळवत असताना फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीने मात्र वेगळ्याच दिशेला चर्चा गेली. मग ताबडतोब पतंग उडवायला सुरुवात झाली की आता उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र येणार का. ज्याप्रमाणे अजितदादा शरद पवारांना भेटले दिल्लीमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, त्याबरोबर लगेच चर्चा सुरू झाली की आता दोन्ही गट एकत्र येणार आहेत का. मुळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले हे कदाचित एकनाथ शिंदेंना फारसं रुचलेलं नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, किमान वर्षभरासाठी मला मुख्यमंत्री करा, मग अमुक खाती द्या, गृह खातं द्या, असे त्यांच्या अनेक मागण्या होत्या. त्यांनी बरंच ताणून धरलं, रुसवा फुगवा केला. आजारी पडले ते अचानकपणे आणि लगेच बरेही झाले ते त्यांचे म्हणजे लगेच बरेच झाले. पण अजितदादाने एकनाथ शिंदे हे आज तिथे दिसले नाहीत कोणाला. विधानसभेमध्ये ते नव्हते. मला वाटतं अजितदादा तर नव्हते, कारण छगन भुजबळांबद्दल लोक प्रश्न विचारतील. एकनाथ शिंदेंचं कारण काय होतं मला माहिती नाही. परंतु त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अतिशय चांगली गोष्ट केली असं मी म्हणेन आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करेन. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा, मी याचा उल्लेख केला होता पूर्वी, की पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना स्वतः फोन करून त्यांनी शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं. ही चांगली गोष्ट केली त्यांनी. त्याबद्दल मी देवेंद्रजींचंही अभिनंदन केलं होतं, पुन्हा करतो. आता देवेंद्रजी असंही म्हणाले होते की राजकारणामध्ये जी सुसंस्कृतपणाची पातळी आहे ती आपण ठेवली पाहिजे कायम. गेल्या 5 वर्षात ही पातळी खाली आलेली आहे हे त्यांनी मान्य केलं आणि आता हे वातावरण आपल्याला सुधारायला पाहिजे. मी सुधारण्यासाठी प्रयत्न करेन असं ते म्हणाले. त्यांनी फोन करून पहिलं पाऊल टाकलं, चांगली गोष्ट आहे. एवढंच नव्हे तर विरोधी पक्षनेता म्हणून जर कोणी विरोधी पक्षांपैकी कोणाला व्हायचं असेल तर त्याचा विचार होऊ शकतो असेही संकेत दिले. विरोधी पक्षनेता हे पद देण्याचं काही कारण नाही, कारण जागाच कमी आलेल्या आहेत. एकाही पक्षाला 28-29 ज्या जागा लागतात त्या मिळालेल्या नाही. सगळ्यात जास्त शिवसेनेच्या जागा आहेत. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीसुद्धा भेट उद्धव ठाकरे यांनी घेतली. ज्या राहुल नार्वेकरांच्या विरोधात संजय राऊतांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत अनेकांनी तीव्र तिखट टीका केली होती. एक लोक अदालत घेऊन त्यांच्यावरती हल्लाबोल केलेला होता निवडणूक आयोगावरून विधानसभा अध्यक्षांवरती. तरीसुद्धा ती कटुता मागे सारून एकेकाळचे शिवसैनिक, म्हणजे शिवसेनेतच होते राहुल नार्वेकर, राष्ट्रवादी, शिवसेनेत आणि आता शिंदे सेनेत, आता ते भाजपमध्ये आहेत, पण त्यांनाही ते भेटायला गेले. ही चांगली गोष्ट झाली. कारण राहुल नार्वेकर असं म्हणाले होते की माझ्याकडे कोणी अर्ज केलेला नाही आहे, मी अर्ज करणं भेटणं हे आवश्यक आहे अशा प्रक्रियेसाठी. आणि असं पुढचं पहिलं पाऊल हे जर उद्धव ठाकरेंनी टाकलं असेल तर ते स्वागतार्ह आहे. आणि याबद्दल राहुल नार्वेकरांनी सुद्धा चांगलं बिहेव केलं, चांगल्या प्रकारे आदरातिथ्य केलं, छानपणे कॉफी पाजली. हे महाराष्ट्रातलं वातावरण निकोप होत चालल्याचं लक्षण आहे. चांगली गोष्ट आहे, आनंद व्यक्त केला पाहिजे. प्रत्येक वेळी तिखट टीका, हल्ला हे करण्याचं कारण नाही. मी स्वतः महायुतीचा एक प्रखर टीकाकार आहे, पण या चांगल्या गोष्टींचं मी त्याबद्दल स्वागत करतो. ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून याचा फोटो प्रसारित करण्यात आला, प्रसारमाध्यमांना देण्यात आला. परंतु राहुल नार्वेकरांच्या भेटीचा जो काही फोटोग्राफ होता तो काही माझ्या तरी काही पाहण्यात आला नाही.
पण हा मात्र फोटो हा मुख्यमंत्री म्हणजे फडणवीसांकडनं रिलीज करणं, त्यांच्या ऑफिसकडनं, म्हणजे फडणवीसांनी आणखीन एक पुढचं पाऊल टाकलं की हो आम्ही भेटलो. आणि या भेटीमध्ये उद्धव ठाकरे कसे यावेळी गेले होते नागपूरला, शपथविधीच्या वेळी ते नव्हते, मी काही कारणामुळे जाऊ शकलो नाही, त्यांनी जायला पाहिजे होतं असं माझं मत होतं. मात्र शरद पवार या सगळ्यांनी जायला पाहिजे होतं. पण आज ते गेले आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलीच होती. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आणि त्यानंतर कोणीतरी म्हटलं की आपण यांना भेटूया म्हणून. आणि अचानक ठरलं, काही ठरवून झालेलं नाही की आपण भेटायचं मुख्यमंत्र्यांना, भेटायचं राहुल नार्वेकरांना. मग भेटीच्या वेळी काय काय बोलायचं, काय काय मागण्या करायच्या, काय काय पॉईंट्स आपण लक्षात ठेवून बोलायचे, असं काहीही ठरवलेलं नव्हतं. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या फडणवीसांना. ते निघाले तेव्हा फडणवीस त्यांना म्हणाले बसा ना. आणि मग 6-7 मिनटं त्यांची चर्चा झाली, एक जनरल चर्चा झाली. त्याला काहीही त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ शोधण्याचं कारण नाही आहे. राहुल नार्वेकरांची सुद्धा भेट अशी झाली. आणि आता या भेटीचं काय निष्पन्न होतं काय नाही होत हे पुढे काही दिवसात स्पष्ट होईल. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की आदित्य ठाकरे यांनी त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी आणि देशाच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी राजकीय प्रगल्भता दाखवत एक पाऊल पुढे टाकले आहे. भलेही आम्ही विरोधी पक्षात आहोत, ते सत्ताधारी पक्षात आहेत, तरीही आम्ही सगळे जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत. हे आदित्य ठाकरे यांनी अतिशय चांगल्या शब्दात सांगितले. आणि ते पुढे म्हणाले की EVM-बद्दल मात्र आम्हाला संशय आहेच. 76 लाख मतं कशी वाढली हा प्रश्न आहेच, पण राज्याचा विकास झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्याबद्दलच्या काय सूचना करायच्या असतील ते त्या आम्ही सूचना करू. आणि हे वाटल्यास टीका करायची वेळ असेल तेव्हा टीका करू, अशा प्रकारची भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. खुद्द उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ही चांगली गोष्ट आहे. आता या भेटीच्या निमित्ताने मला आणखीन बऱ्याच गोष्टी सांगायच्या तुम्हाला की एक तर महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत आहे. विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष हे एकमेकांचे शत्रू नाहीत, एकमेकांना नेहमी भेटत आलेले आहेत. ही आपली परंपरा आहे. हे सतत सांगत ही परंपरा तोडण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं. आणि याला जबाबदार दोन्ही पक्षाचे लोक आहेत. अगदी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोकही, म्हणजे संजय राऊतांनी सुद्धा काही वेळा पातळी सोडून ते बोललेले आहेत. मी अजिबात नाकारतायत, मी त्यावेळी टीका केली होती. अन्य काही नेत्यांनी सुद्धा जर भरकटल्यासारखं भास्कर जाधवांनी सुद्धा काही चुकीची वक्तव्य केली होती, मला पटकन आठवतात ती. इकडनं संजय शिरसाट असतील, नितेश राणे असतील, वाटेल ते बोलत होते, किंवा नवनीत राणा असतील, रवी राणा असतील, हवं तसं आणि वाटेल ते बोलत होते. नारायण राणे असतील, कितीतरी नेत्यांची नावं सांगता येते. प्रसाद लाड असतील, ते तर शिवसेना भवनावरती चाल करून गेलेले होते. आणि कटुता किती आली होती यांच्यामध्ये. कटुता म्हणजे बघा, देवेंद्र फडणवीस यांना मग कोणीतरी टरबूज संबोधायचं, चुकीची गोष्ट आहे. अशा प्रकारे किमान राजकीय नेत्यांनी अशा प्रकारे एकमेकाबद्दल बोलू नये. अनुयायी किंवा कार्यकर्ते बोलत असले तर त्यांना उत्तेजन देता कामा नये. मग उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कलंक फडतूस असे शब्द उच्चारले होते फडणवीसांबद्दल. एक तर तू राहीन नाही तर मी राहीन असंही ते म्हणाले होते. आणि त्याचवेळी फडणवीस यांनी सुद्धा व्होट जेहाद काय, नंतर शिवसेनाने हिंदुत्व सोडलेलं आहे, शिवसेना हिरवी झालेली आहे, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारने एकही चांगलं काम केलं नाही, एक चांगलं काम चांगलं दाखवा मला. आणि ते म्हणाले की हे त्यांचं महावरुसेली सरकार होतं, फक्त भ्रष्टाचार करत होतं. अशा प्रकारची एकमेकावर टीका झाली आणि वैयक्तिक सुद्धा टीका करण्यात आली. किरीट सोमय्या यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावरती वैयक्तिक टीका केली होती. आशिष शेलार हे आदित्य ठाकरे यांना पेंग्विन म्हणून चिडवत होते. नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरून म्याव म्याव असं आदित्य ठाकरे येताच बोलले होते. सुशांत राजपूत असेल, ती दिशा सॅलेन असेल, त्यांच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांच्याबद्दल संशय निर्माण होईल अशी वक्तव्य भाजपच्या लोकांनी विशेषतः केली होती. त्यानंतर शिंदे सेनासुद्धा त्याच्यामध्ये सामील झाली. त्या सुरात सूर मिसळायला लागली. SIT नेमण्यात आली आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध तपासाची. नंतर
अलिबागमधल्या काय ठाकरे घराण्याच्या प्रॉपर्टीज असतील, श्रीधर पाटणकर असतील, अनेक विषय उकरून काढून ठाकरे घराण्याला छळण्याचं काम, त्यांची नालस्ती निंदा नालस्ती करण्याचं काम झालं आणि मुख्यतः भाजपकडून हे झालं, भाजपच्या नेत्यांकडून झालं. आता हा सगळा इतिहास जो आहे तो मागे ठेवला पाहिजे. मागे ठेवला पाहिजे म्हणजे गंभीर लोकहिताचे प्रश्न असतील तेव्हा एकमेकावर टीका केलीच पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले म्हणून त्यांनी आता सरकारचं स्तुती केली पाहिजे अशी कोणी अपेक्षा करू नये. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले की महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे आम्ही मांडू आणि प्रसंगी टीकाही करणार ते आणि केलीच पाहिजे. जर विरोधी पक्ष म्हणून जी स्पेस जी आहे त्यामध्ये कोणीच काही बोलणार नसेल तर त्याच्यामध्ये लोकांचं कल्याण नाही. तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रात रामभाऊ म्हाळगी, मोनालीताई गोरे, गप्र प्रधान, कृष्णराव धुळूप, उद्धवराव पाटील, कितीतरी बुलंद नेते होते, दत्ता देशमुख, त्यांचे आणि वसंतराव नाईक असतील किंवा पुढे शरद पवार असतील, अनेक ज्या मुख्यमंत्र्यांशी संबंध चांगले होते पण विधिमंडळ ते दणाणून सोडत असतं. त्यामुळे उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटले म्हणून लगेच ते आता फडणवीस सरकारबद्दल सॉफ्ट भूमिका घेतील अशी अपेक्षा करू नये. विरोधासाठी विरोध नाही, मुद्दे त्यांनी मांडलेच पाहिजे ही पहिली अपेक्षा आहे. एक लक्षात घ्या आपण की आज महाराष्ट्रामधलं जे काही वातावरण आहे ते बिघडलं आहे. मी ते सांगतोय सतत की एकेकाळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा दोस्ताना होता अक्षरशः. म्हणजे अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा दोस्ताना हे चित्रपट तसे दोस्त होते, पुढे त्यांचं रूपांतर दुश्मनीत झालं. त्याचप्रमाणे या दोघांचे संबंध बिघडले. जय वीरू ही जशी समजा जोडी फुटावी तशा प्रकारची ही गोष्ट घडली. आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यापूर्वी विरोधक आणि सत्ताधारी यांचे संबंध जसे अनेकदा चांगलेही होते, दोस्ती होती. उदाहरणार्थ बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांची त्यांची बाळासाहेब ठाकरेंची दोस्ती होती त्यांची चांगली. नंतर गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची दोस्ती होती. किंवा आपण बघू की शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे वेगवेगळ्या पक्षात होते पण शरद पवार हे त्यांचे एक प्रकारे गुरुच होते. त्यामुळे विदेशी सोनिया गांधींच्या विदेशी मुळावरून जेव्हा शरद पवारांनी आक्षेप घेतला आणि त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला, पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्र यावेला पाहिजेत अशी इच्छा प्रथम सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलेली होती. हे आपण लक्षात घ्या. नितीन गडकरी आणि शरद पवार यांची दोस्ती आहे. त्यांच्या नितीन गडकरींबद्दल अगदी उद्धव ठाकरे सुद्धा नितीन गडकरींबद्दल चांगलं बोलतात, संजय राऊत चांगलं बोलतात. हे संबंध अशा प्रकारचे वेगवेगळे पक्ष असले म्हणून काही त्याच्यात फरक पडत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा आहे जी अन्य राज्यामध्ये उत्तर प्रदेश बिहारमध्ये मात्र अत्यंत कटुता असते. एकमेकाकडे कोणी जाऊ शकत नाही, बघू शकत नाही, बोलू शकत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट आहे की आज एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याशी निवडणूकपूर्व युती होती भाजपची. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना समजा बरोबर उद्धव ठाकरेंकडे 20 आमदार आहेत. समजा असं झालं की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतनं बाहेर पडले, भाजपच्याकडे किती आहेत 132 आहेत. 132 आणि आणखीन 5 आहेत. 132 जरी धरले 132 + 20 152 होतात. मग शिंदे आणि अजितदादांना बाहेर काढून उद्धवजींबरोबर सरकार स्थापन करणं शक्य आहे फडणवीसांना. पण इतका बाळबोध पद्धतीने राजकारण काही चालणार नाही. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामधून काय त्यांनी साध्य केले फडणवीसांनी, एक प्रकारे की एक कटुता संपवायची, काहीतरी कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. कम्युनिकेशन, एकमेकाचे फोन घेणं, एकमेकांना फोन करणं. जे उद्धव ठाकरे जेव्हा त्यांचे ताण आला संबंधात 2019मध्ये तेव्हा फडणवीस म्हणाले माझे फोनही उचले नसे झाले ते, आणि मग त्यांची मैत्री तुटली, युती तुटली, हे सगळं झालं. हे व्यक्तिगत नसतं, हे दोघांचे संबंध होतेच. पण पक्षासाठी एक प्रकारे मग कटुताही येते संबंधांमध्ये. ती कटुता आली होती. फोनही उचलले नाहीत फडणवीसांचे फोन उद्धवजींनी, आणि ते जाणीवपूर्वक उचलले नाही कारण त्यांना त्यांच्याबरोबर रिलेशनच ठेवायचं होतं त्या पक्षाबरोबर. त्यांनी ठरवलं होतं की आपण आता संपलात आहे, युतीत आपण सरलो तर आपण दुसरीकडे जाऊ. पण आता आहे ती गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले वास्तव काय
की एकनाथ शिंदेंच्या 57 जागा निवडून आल्यात, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 20. एकनाथ शिंदे हा यांचा पक्ष मोठा आहे आता, पण तरीसुद्धा बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धवजींचीच आहे आणि पक्षाला कुठेतरी चढ उतारचा जोरदार फटका उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सगळे लोक संजय राऊतांपासून सगळेजण म्हणत होते की हे घटनाबाह्य सरकार आहे, आता हे सगळे तुरुंगात जाणार आहेत, आमचं सरकार येणार आहे, पण तसं काही झालं नाही. आता आणखीन 5 वर्ष काढायचे, तर आणखीन 5 वर्ष काढताना सरकारकडूनही काही कामं करून घ्यायची असतात, सरकारला काही संदेश द्यायचे असतात, कम्युनिकेशन एक लाईन ठेवायला लागते. यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या बाबतीत फडणवीसांनी सांगितलं आहे की आपल्याकडे महाराष्ट्रात असं असतं की महानगरपालिका असे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही त्या ठिकाणच्या आमच्या प्रमुखांना ॲथॉरिटी देतो की तुम्ही ठरवा स्वतंत्र लढवायच्या, सोबळा लढवायच्या का वेगवेगळ्या लढवायच्या. अशा वेळी मुंबई महानगरपालिकेमध्ये मुख्यतः जी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची, त्या ठिकाणी काहीही होऊ शकतं. म्हणजे जर महाराष्ट्राच्या मुंबईच्या पातळीवरती काही होऊ शकतं, काही समीकरण होऊ शकतं, काही सांगता येत नाही. अन्य ठिकाणी काही ठिकाणी सुद्धा अशी समीकरणं होऊ शकतात, बदलू शकतात. काही ठिकाणी एकमेकाबद्दल सॉफ्ट लाईन घेतली जाऊ शकते, म्हणजे निकराची लढत करायची नाही. काही जणांना सांगायचं की हां त्यांचा विजय झाला तर होऊ दे, अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. आणि हे या भेटीनंतर हळूहळू राजकारणाचं काय वळण घेईल ते आपण बघायचं. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की केंद्रामध्ये आजही शिंद्यांचे 7 खासदार आहेत. अजितदादांचा जरी एकच खासदार असला तरी महाराष्ट्रात अजितदादांची ताकद जास्त आहे. 40-41 त्यांचे आमदार आहेत. त्यामुळे आणि आघाडीतल्या पक्षांना आम्ही डिच करत नाही, आम्ही दगा देत नाही, हे अधोरेखित करण्यासाठी म्हणून या एकनाथ शिंदे आणि अजितदादांना लगेच बाय बाय टाटा करतील, भाजप करतील असं अजिबात नाही. हे अत्यंत काय म्हणतात त्याला राजकारणातले अनुभवी लोक आहेत भाजपसुद्धा. त्यामुळे अशा प्रकारचं राजकारण बाळबोध पद्धतीचं, बालिश पद्धतीचं असं ते करणार नाही. योग्य वेळ आली तर योग्य व्यक्तीचा, योग्य नेत्याचा, योग्य पक्षाचा कार्यक्रम करतील. जसा एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना त्यांनी जागा दाखवून दिलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देहबोली पहा, त्यामध्ये फार मधुर संबंध आहेत. एक अनौपचारिकपणा, एक खेळकरपणा जो होता अगोदर तो आता राहिलेला नाही आहे. कारण राजकारणामध्ये मी तुम्हाला सांगतो, राजकारणात मैत्री असतील, स्नेहाचे संबंध असतील तरीसुद्धा ते बदलत असतात. तुमच्या सत्तेमधल्या संधीनुसार, सत्तेच्या पोझिशननुसार ते मागे पुढे होत असतात, त्यात चढ उतार येत असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संबंध तसे राहू शकत नाही. अगदी सुशील कुमार आणि विलासराव देशमुख 2 हंसों का जोडा असं म्हटलं जायचं. पण सुशील कुमार यांना जेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आली, जिंकली, तर त्यांना परत संधी न देता विलासरावांना आणल्यानंतर सुशील कुमार हे अत्यंत नाराज झाले होते. विलासरावांच्या विरोधात त्यांच्याबद्दल त्यांनी काही वक्तव्य सुद्धा केली होती त्यावेळी. त्यामुळे राजकारणात मैत्री असते, पण त्या सत्तेच्या एकूण समीकरणामध्ये ती मैत्रीसुद्धा बदलत असते. संबंधामधली कटुता येते, कधी कधी संबंध मधुर होतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आता संजय शिरसाट असतील किंवा हे नितेश राणे हे मंत्रिमंडळात आहेत, त्यामुळे आता ते सुद्धा फारशी बडबड करणार नाहीत. कारण मंत्री म्हणून किमान काही जबाबदारीचं वर्तन करतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कटुता आपोआप कमी होईल असं आपल्याला वाटतं. आता काही आठवणी सांगतो तुम्हाला, काही गोष्टी की फडणवीस आणि उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अलीकडच्या काळात एका लिफ्टपाशी म्हणजे विधानसभा सुरू असताना, विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना तिथल्या लिफ्टपाशी त्यांची दोघांची गाठ पडली होती. एकदा आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विधिमंडळ परिसरातून जवळून जात असताना
फडणवीसांनी त्यांची आत्मीयतेने चौकशी केली, थोडी थट्टा मस्करी झाली, त्यामुळे अशा भेटी झाल्या. पण फार जवळकीचे संबंध आपण बघितलं की गेल्या 2.5-3 वर्षात काय 5 वर्षात त्यांचे संबंध उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे आणि भाजप यांचे संबंध अतिशय वाईट होते. उद्धव ठाकरेंवरती टीका करा आणि त्याचं बक्षीस मिळवा अशी भाजपामध्ये स्पर्धा लागली की काय असं वातावरण एक प्रकारे होतं. आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अनेक नेते हे महाशक्तीवरती तुटून पडत असतात, एकनाथ शिंदेंच्या पक्षावरती तुटून पडत असतात, गद्दार, मिंदे, बेकायदेशीर सरकार वगैरे सगळं सुरू होतं. आता ते थोडंसं बदलेल, कारण आता गद्दार किती वेळ म्हणावं, झालं माहिती आहे लोकांना. आता गद्दार आहेत, मिंदे आहेत, लाचार आहेत, गुलाम आहेत, हे सगळं माहिती आहे. आता पुढे काय, तरी सुद्धा एकनाथ शिंदेंचा पक्ष मोठा आहे, शरद पवारांचा पक्ष कमी झाला, अजितदादांचा पक्ष मोठा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आज उद्धव ठाकरेंनी आणखीन एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. ते असं म्हणाले की छगन भुजबळ आणि माझं अधूनमधून बोलणं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. एवढेच नव्हे तर त्यांना विचारण्यात आलं की एकनाथ शिंदेंच्या गटातले अनेक नेते मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत, त्यांना तुम्ही घेणार का, अशाचा किती प्रश्न विचारण्यात आला. टेलिव्हिजनमधून तो प्रश्न स्पष्टपणे ऐकू नाही आला, पण अशाचा असावा. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की बघू आता यांना काय अनुभव येतोय. ते म्हणाले उद्धव ठाकरे की भाजपने मला कसं वागवलं, मला कसं फसवलं, तसाच अनुभव त्यांना येऊ देत. एवढंच नव्हे तर या मंत्र्यांनासुद्धा जे नेते आहेत एकनाथ शिंदेंचे, त्यांना आता कसा अनुभव त्यांच्या नेत्याकडून येतोय, मग बघूया काय होतं ते. असं ते म्हणाले नाहीत की या गद्दारांना क्षमा नाही, दरवाजे बंद आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले नाहीत. छगन भुजबळांशी माझी लाईन चालू आहे असंही ते म्हणाले उद्धव ठाकरे. हे जाणीवपूर्वक त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट की हिंदुत्व मी सोडलेलं नाही आहे, आपण सोडले नाही. हे माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे सांगितलं की हा मेसेज तळागाळात पोचवा. त्यानंतर दादर स्टेशनच्या जवळचं जे हनुमान मंदिर ते तोडायला निघालेल्या रेल्वेच्या प्रशासनाविरुद्ध आणि एक प्रकारे महायुती सरकारच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं. आदित्य ठाकरे तिथे गेले, आरती केली. हे सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणजे माझं हिंदुत्व आहे ते तेजस्वी आहे असं उद्धव ठाकरे सांगतायत. आणि एकनाथ शिंदे एक प्रकारे एकनाथ शिंदेंचा पक्षाला हिंदुत्वाचं काही पडलेलं नाही आहे. हे ब्रोकर्स, फिक्सर्स, खोकेवाले हे लोक आहेत, त्यांचा काही विचारसरणीशी संबंध नाही आहे. तो माझा आहे, माझ्या पक्षाचा आहे, बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहेत, हे उद्धव ठाकरे एक प्रकारे सुचवत आहेत. आणि भाजपलाही एक प्रकारे हा सिग्नल आहे की यामध्ये वैचारिक मैत्री जी होती किंवा होऊ शकते ती उद्धव ठाकरे आणि भाजपची होऊ शकते. एकनाथ शिंदे आणि त्यांची जी सगळी गँग आहे ते फक्त पैसे करण्यामध्ये मशगूल आहे, त्यांचा विचारसरणीशी संबंध नाही. उद्धव ठाकरे अजूनही म्हणाले, एक वक्तव्य केलं की आता काँग्रेसने सावरकर करून झोडपणं हे बंद करावं. कारण राहुल गांधींनी सावरकरचा मुद्दा उपस्थित झाला होता, त्याला श्रीकांत शिंदे यांनी उत्तर देऊन 2-2दा भाषणं करून श्रीकांत शिंदे यांनी आपण भाजपचा किल्ला कसा लढवतो आहे, राहुल गांधींना सुद्धा अंगावर कसं घेत आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचा काहीतरी त्यांना रिटर्न मिळावा अशी अपेक्षा असणार. श्रीकांत शिंदे मंत्री होऊ शकतात उद्या संधी मिळाली तर. पण एकनाथ शिंदे यांचे अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रात फडणवीसांशी जेव्हा संबंध बिघडले होते तेव्हा देखील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असताना ते मोदीजींना भेटले होते. आणि त्यावेळी दीपक केसरकर बातम्या पसरवत होते की मोदींबरोबर जाण्यामध्ये, सरकार स्थापन करण्यामध्ये हे कसे उत्सुक होते, असं सारखं केसरकर सांगून उद्धव ठाकरेंची विश्वासार्हता धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्या केसरकरांचाच पत्ता आता साफ झाला आहे, हे लक्षात घ्या. ज्याप्रमाणे छगन भुजबळांचा पत्ता साफ झाला आहे, त्यांचाही पत्ता साफ झाला आहे. जे तानाजी सावंत म्हणत होते की आम्ही गद्दारी केली पण ती पहिली भेट
फडणवीस आणि माझी झाले 150 वेळा आम्ही भेटलेलो आहोत, असं जे तानाजी सावंत सांगत होते त्यांचीच हकालपट्टी झालेली आहे, हेही लक्षात घ्या. म्हणजे एक प्रकारे याचे छगन भुजबळ यांचं समर्थन करणारे ओबीसी नेते म्हणत आहेत की शरद पवारांनी अजितदादांना सांगितलं आणि छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटलांचा काटा काढला, विशेषतः भुजबळांचा, कारण ते ओबीसी आहेत म्हणून. आणि त्याचप्रमाणे उद्या असं केसरकर म्हणू शकतील की बघा, देवेंद्रजींना उद्धव ठाकरे आता खुलेआम भेटले असले तरी त्यांचं कनेक्शन चालू आहे, त्यांनी सांगितलं असेल असं म्हणू शकतात केसरकर. मी गमतीने म्हणतोय तुम्हाला. पण केसरकरांवरती अनेक आरोप होते, जे अब्दुल सत्तार त्यांच्यावर अनेक आरोप होते, तानाजी सावंतांवरती अनेक आरोप होते, त्यांना हाकलण्यात आलं हे चांगलं. आणि आणखीन एक नेते त्यांचे मराठवाड्यातले, त्यांच्याबद्दल भाजपच्या या उद्धव ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितलं की त्यांना अर्जुन खोतकर त्यांना घ्यायला पाहिजे होतं मंत्रिमंडळात, कारण ते त्यांनी निष्ठा ठेवली होती, त्यांची प्रतिमा चांगली आहे, ते तळमळीचे कार्यकर्ते, असं सुषमाताई म्हणाल्या. आता सुषमा अंधारे या म्हणाल्या, त्या एक लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्या शेवटी हे अर्जुनराव तिकडे गेले होते, म्हणजे गद्दार गँगबरोबर, कारण त्यांच्या मागे ईडी लागली होती. स्पष्ट सांगितलं त्यांनी की ईडीमुळे मी तिकडे गेलो. म्हणजे त्यांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. एवढंच नव्हे तर एकनाथ शिंदेंच्या टोळीतल्या अनेकांच्या मनात उद्धव ठाकरेंच्या बद्दल एक हळवा कोपरा आहे. काही जण संजय राऊतांवर भले चिडले असतील, पण उद्धव ठाकरेंबद्दल त्यांचं मत खूप चांगलं आहे. तो एक सभ्य सुसंस्कृत मवाळ नेता आहे असं त्यांचं मत आहे. आणि म्हणून उद्या राजकारण कसंही बदलू शकतं की एकनाथ शिंदेंच्याकडचे अनेक नेते हे अशा प्रकारचा जर हळवा कोपरा त्यांच्या मनात असेल तर टप्प्याटप्प्याने राजकारण आपल्याला उलगडत जाईल आणि याच्यामधून काहीही होऊ शकेल. उद्धव ठाकरे यांनी एक चांगलं सांगितलं की सावरकरांना भारतरत्न द्या, का देत नाही तुम्ही? आणि त्याचप्रमाणे काँग्रेसने सावरकर करू नये आणि भाजपने नेहरू करू नये. आपल्याला 21व्या शतकातले प्रश्नांना भिडायचं, ही अतिशय चांगली गोष्ट त्यांनी सांगितली. ज्याप्रमाणे हृदयात राम आणि हाताला काम अशी घोषणा उद्धवजींनी आणि आदित्यजींनी दिली होती, तशाच प्रकारची ही भूमिका 21व्या शतकात आपण मागचा इतिहास बाजूला ठेवून आजच्या प्रश्नांना भिडलं पाहिजे. मग बेरोजगारी असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांना मिळणारे आधारभाव, पीक विमा, कामगारांचे हक्क चिरडले जाणं, पर्यावरणाचे प्रश्न हे हाती घेतले पाहिजे. महागाई आहे, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि या बाबतीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सुद्धा विधानसभेमध्ये प्रखर भूमिका पत्करावी असं मला वाटतं. मी आज असं काही म्हणणार नाही की या सगळ्या गोष्टीमुळे, उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीमुळे लगेच राजकारणाची समीकरण बदलणार आहेत. अजिबात तसं काही होणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोक उद्यापासूनच विधिमंडळामध्ये आक्रमकपणे चाल करून जातील, विधान परिषदेत आक्रमकपणे चाल करून जातील आणि चाल करून गेलं पाहिजे. पण मवियामध्ये मात्र मतभेद तयार झालेत की काय असा प्रश्न आहे. कारण ज्यावेळी काँग्रेसने विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या लोकांनी त्यामध्ये सामील होणं पसंत केलं. उद्या विरोधी पक्षनेतेपद मिळालं तर कदाचित भास्कर जाधवांना मिळू शकेल. त्यामुळे फार टोकाची भूमिका घ्यायची नाही, थोडेसे फ्रेंडली संबंध ठेवायचे आणि पुढे जायचं, असं एकूण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं धोरण आहे असं मला दिसतं. परंतु यामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हिंदुत्व, मराठी अस्मिता, मुस्लिमांचे प्रश्न, मुस्लिमांशी असलेले संबंध, या सगळ्या याच्यामध्ये एक समतोल ठेवून पण प्रबोधनकारी भूमिका कायम ठेवत उद्धव ठाकरे यांना वाटचाल करावी लागेल. हिंदुत्वाची भूमिका आम्ही सोडली नाही हे भाजपला सतत सांगण्यासाठी म्हणून
हिंदुत्वाचे प्रश्न घेता घेता मग मुस्लिम आणि दलितांना सुद्धा समजा दूर लोटलं जात असेल किंवा ते त्याच्यामुळे दूर गेले तर त्याची किंमत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला उद्या मोजावी लागू शकेल मतांच्या रूपाने. त्यामुळे यात एक त्यांना तोल ठेवावा लागणार आहे. हिंदुत्वाची लाईन आम्ही सोडली नाही असं उद्धव ठाकरे सातत्याने म्हणत आहेत. याचं कारण ह्यांनी हिंदुत्व सोडलं आहे असं सांगून हिंदुत्व सगळं आपल्याकडे खेचून घेण्याचे महाशक्तीचे म्हणजेच भाजपचे प्रयत्न होते आहेत आणि असतील. एकनाथ शिंदे यांना आपल्या बाजूला वळवण्यामागे त्यांचा काय प्रयत्न होता की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे. उद्धव ठाकरे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पूर्ण इररिलेव्हंट करायचं शिवसेनेला, मूळ शिवसेनेला, असा त्यांचा प्रयत्न होता. पण आता राजकारण तसंच्या तसं राहू शकत नाही. उद्या उद्धव ठाकरे यांना आत्ता जरी थोडा फटका बसला, चांगलाच फटका बसला असला तरी जर त्यांच्या पक्षाने जनतेचे प्रश्न हाती घेतले आणि ते आजही म्हणतात की हे EVM सरकार आहे, त्यांनी लगेच काही महायुती सरकारचं भजन करायला सुरुवात केली नाही. टीकाच करतायत, त्या टीकाच करणार आहेत. टीका केलीच पाहिजे, त्यांनी कारण ते विरोधात आहेत. आणि म्हणून आज एकनाथ शिंदे जरा थोडेसे टेन्शनमध्ये असतील, थोडेसे नाराज असतील, थोडे चिंताग्रस्त असतील. अजितदादा आणि फडणवीस जवळ आलेले आहेत. उद्धव ठाकरे हे जेव्हा अजितदादा प्रथम गद्दारी करून एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात गेले तेव्हा उद्धव ठाकरे हे अजितदादांना भेटलेले होते. अजितदादांना त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या हे लक्षात घ्या. तो सुसंस्कृतपणा उद्धव ठाकरे यांनी ठेवला होता. आज तोच सुसंस्कृतपणा उद्धव ठाकरे यांनी ठेवून ते स्वतः पुढाकार घेऊन फडणवीसांना भेटले. ही चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत करण्यासाठी फडणवीसांनी एक पहल केली म्हणावं किंवा सुरुवात केली. त्याला प्रतिसाद उद्धव ठाकरे यांनी दिला आणि त्यामुळे एकनाथ शिंदे असतील, भाजप असेल, यामधले जे लोक वाटेल ते बोलतात, शेरेबाजी करतात, व्यक्तिगत चिखलपाईक निंदा नालस्ती करतात, त्यांनी आता यापासून जरा बोध घ्यावा आणि महाराष्ट्राचं राजकारण जरा उच्च स्तरापर्यंत जाईल असं बघावं. आपल्या पूर्वसुरींचा इतिहास बघावा. म्हणजे जुने बाळासाहेब ठाकरे, शरद पवार असतील, मृणालताई असतील, कृष्णराव धुळूप असतील, यशवंतराव चव्हाण असतील, यांचा वारसा, यांची परंपरा, यांची सुसंस्कृतता ही लक्षात घ्यावी. आज ऋणानुबंधांच्या गाठी पडल्या. आता याचं पर्यवसान कशा पद्धतीने होतं हे पुढचा काळच सांगेल. त्याबद्दल मी फार स्पेक्युलेशन करणार नाही. तुर्तास इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.